जे पोलिसाचे डिव्हाइस असतात त्याच्या मार्फत देखील कारवाई सुरू आहे, त्याची आकडेवारी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉ अँड ऑर्डर हा महत्वपूर्ण भाग असतो. कोणत्या ठिकाणचा पब्लिक लॉ अँड ऑर्डर चांगला राहायला पाहिजे. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठेही असा मोठा मेजर इन्सिडेंट नाहीये. विशेष म्हणजे लोकसभा विधानसभा या सगळ्या असताना देखील संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्व, निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा आपला इथे कोणताही हिंसाचार किंवा मेजर घटना झालेली नाही. त्यामध्ये विविध सण उत्सव व्हीआयपी दौरे हे अतिशय जास्त प्रमाणात होते, तरी देखील एक शांततेत संपूर्ण वर्ष गेलेलं आहे. पारपत्रामध्ये देखील आपली कामगिरी चांगली झालेली आहे. पारपत्र असतील किंवा चारित्र्य पडताळणी असतील त्याचे आकडेवारी दिलेले आपल्याकडे 1,51,000 त्याचे जवळपास अर्ज होते पारपत्राचे. त्याच्यामध्ये 1,48,591 आपण निर्गती केलेले आहे. चारित्र्य पडताळणीचे देखील आहेत 26,658 इतके चारित्र्य पडताळणीच्या आपल्याकडे अर्ज आलेले, ते निकाली केलेले आहेत. परदेशी नागरिकाच्या देखील आपण 2 केसेस केलेल्या आहेत, त्या देखील आपण त्याच्यावर देखील वॉच ठेवून आहोत. सध्या शहरामध्ये 152 परदेशी नागरिक राहत आहेत आणि त्यांच्या देखील आपल्याकडे पूर्ण एंट्री, डाटा एंट्री आहे. सायबर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण 123 ऑनलाईन ह्याच्यामध्ये तक्रारी अर्ज प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये आपण 1,03,00,000 जवळपास आपण वापस केलेले आहेत. जे काय आपण हॅपी मुवमेंट म्हणतो त्यामध्ये ती आपण कामगिरी केलेली आहे. 1501 मिसिंग मोबाईल आणि 98 ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये आपण मोबाईल ट्रेसिंग केलेली आहे संपूर्ण वर्षभरामध्ये. त्याचबरोबर आणखी एक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार जो काही कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यामध्ये संपूर्ण कर्मचाऱ्याला सन्मानाने सेवानिवृत्ती दिली जावी हा काही संकल्प डीजी मॅडमचा आहे. त्यानुसार हे आयुक्तालय पूर्णपणे त्याच्यावर कारवाई करत असतं. यावर्षी एकूण 91 कर्मचारी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल ते कमिशनर ऑफ पोलीस पर्यंत गेले आपले आयुक्त ह्याच्यातून निवृत्त झाले. त्यामुळे जवळपास 91 कारवाई आहेत. 91 लोक रिटायर झालेले आहेत. आपण त्यांना त्यांच्या परिवारांना इथं बोलवणं, त्यांचा सन्मान करणं, बुके, श्रीफळ किंवा एक आपण त्याच्यामध्ये मोमेंटो डीजी मॅडमना पाठवलं हे सर्व देत असतो. त्यांना घरी आपण गाडी पाठवत असतो, पोलीस व्हॅन त्यांना आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी पाठवत असतो. त्याचप्रमाणे बँड वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांचं संपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मला विशेष करून सांगायचंय की प्रत्येक ह्या कार्यक्रमाला, प्रत्येक निवृत्ती समारंभाला माननीय पोलीस आयुक्त हे आवर्जून हजर असतात. त्याचप्रमाणे आपल्या यावर्षी पोलीस शिपाई भरती आपली जी होती त्याच्यामध्ये 212 आपले याची पद होती आपल्या आयुक्तालयाची. त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामधले जे रिक्रूट आहेत ते प्रशिक्षण केंद्रामध्ये आज प्रशिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे अनुकंपा जे पोलीस असतात, जे पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक, मुलगा मुलगी किंवा अन्य कोणी असतात त्यांचे देखील आपण 28 उमेदवार घेतलेले आहेत आणि ते देखील नियुक्ती आपल्या प्रशिक्षण येत आहे. एक तिसरी भरती होती आपल्याकडे कारागृह शिपाई भरती, त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लेखी मैदानी आणि लेखी परीक्षा पूर्ण झालेली आहे. त्यांची फक्त आता कागदपत्र पडताळणी बाकी आहे, त्याची आपण पूर्तता ही करत आहोत. त्याचप्रमाणे आयुक्तालयामध्ये जे काही सरांचं विशेष भर जे काही कर्मचारी आहेत त्यांचं प्रमोशन वगैरे वेळेवर झालं पाहिजे याच्याकडे असतं. आजपर्यंत आपण त्याच्यामध्ये संपूर्ण प्रमोशन क्लिअर केलेले आहेत. आपल्याला कोणताही ड्यू त्याच्यामध्ये नाही. या वर्षामध्ये आपण एकूण 90 ग्रेड PSI पद आपण केलेली आहे पदोन्नती. 67 ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि 95 पोलीस हवालदार हे पदोन्नती. वेलफेअरच्या दृष्टीने देखील पोलीस आयुक्तालय हे सजग आहे आणि त्यानुसार कारवाई होत असते. ही मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.